भगवान श्री खंडेश्वराची ही पावन पुण्यनगरी नांदगाव। या गावाला खंडेश्वराच्या पुरातन मंदिरामुळेच खंडेश्वराचे नांदगाव अर्थात नांदगाव खंडेश्वर असं संबोधण्यात येते। सुमारे 800 वर्षापूर्वी शके 1177 इसवी सन 1254-55 कालखंडात यादव राजांचा प्रधान हेमांड पंडित याने दगडावर दगड रचून कलाकृतीपूर्ण आकर्षक अशा भव्य दिव्य मंदिराची उभारणी केल्याचे साधन। दक्षिणमुखी मुख्य द्वारातून सभामंडपामध्ये नंदीची मूर्ती दिसून येते। नंदीच्या पूर्वेकडील बाजूस 10 फूट खोल गर्भगृहामध्ये निर्गुण निराकार खंडेश्वर महादेव पाताळलिंग स्वरूपात विराजमान आहे। पश्चिमेकडील देवळात भगवान नृसिंहाची मूर्ती हिरण्यकश्यपूचा आपल्या तीक्ष्ण नखांनी पोट फाडून वध करताना दिसत आहे। सोबतच ब्रह्मा विष्णू महेशांच्या मूर्ती सुद्धा अंकित केलेल्या आहेत आणि त्यावरच भक्त प्रल्हाद आणि त्याची आई याची सुद्धा मूर्ती बघावयास मिळते। संपूर्ण देशभरात मोजक्याच मंदिरामध्ये नृसिंह मूर्ती पाहाव्यास मिळते। उत्तरेकडील गाभाऱ्यात शिव आणि पार्वतीचे शिल्प आहे। अतिशय आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकृतीने युक्त असे दगडी खांबावरील कोरीवकाम बघताना शिल्पकाराच्या रसिकतेची कल्पना होते। 3 गाभाऱ्यां मिळून बनलेले हे मंदिर भव्य दिव्य असून हेमांडपंथीय शैलीचे उत्तम उदाहरण आहे। मंदिराच्या दर्शनी भागाच्या डाव्या बाजूला कोरलेल्या शिलालेखावरून राजे श्रीकृष्णदेव यादव यांच्या काळात हे मंदिर बांधल्याचे स्पष्ट होते। खंडेश्वराच्या देवळात लाखोली किंवा सोन्याची लक्ष फुले देवाला वाहण्याकरता गध्यान नाण्याची ज्या लोकांनी व्यवस्था करून दिली त्या 9 जणांची नावे शिलालेखात नमूद केल्याचे आढळून येते। प्राचीन काळी शके 930च्या कालखंडात गद्यान अथवा गदियान
हे सोन्याचे नाणे प्रचलित होते. मंदिराच्या बाह्य भागावर अनेक प्रकारचे शिल्पे, देवी देवतांचे मूर्तिकाम तसेच विविध प्रकारचे नक्षीकाम केल्याचे दिसत आहे. तीन शिखरांचे हे हेमाडपंथीय अतिप्राचीन मंदिर व मंदिर परिसरातील उंच दिगमाळ नांदगाव खंडेश्वराच्या वैभवात भर घालत आहे.